तर एकीकडे ठाकरे बंधू हिंदीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले असताना सरकारमधील मंत्री मात्र हिंदीच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरे सरकारवरच दोषारोप करतात। हिंदी भाषेचा निर्णय 2020 चा होता, त्यावेळी सरकार ठाकरेंचं होतं। डॉक्टर माशेलकरांच्या टास्क फोर्सनं हा अहवाल शासनानं सादर केला होता। त्यांचा अहवाल मंत्रिमंडळाच्या 27 जानेवारी 2022 च्या बैठकीत सादर करण्यात आला आणि त्या दिवशी स्वीकृती देण्यात आली, असा दावा मंत्री दादा भुसेंनी केलाय। हिंदीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंवरच आगपाखड करायला आता सुरुवात केली आहे। साधारणपणे पहिली दुसरीला विद्यार्थ्यांना कुठलंही पुस्तक नाही, कुठलंही इतर त्या तिसऱ्या भाषेचं साहित्य नाही। शिक्षकांच्या साठीचं पुस्तक असेल आणि शिक्षक त्या पुस्तकामध्ये आता उदाहरणार्थ लहान बाळांना मुलांना फुलं फळं खेळणी या माध्यमातून आपण त्याचं चित्र दाखवून त्याचं मग अ आ इ क ख ग घ जे आपण शिकवतो, तर त्या पद्धतीने मौखिक पद्धतीने हे शिक्षण देण्याचं प्रस्तावित आहे। नवीन निर्णयाप्रमाणे कुठलंही पुस्तक छापण्यात आलेलं नाही, मग बाजारामध्ये उपलब्ध होण्याचा विषयच निर्माण होत नाही। हे पण मला आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानावर त्या ठिकाणी घालायचं आहे। आता 2020-21 मध्ये कोण होतं? ती समिती, तो अहवाल कोण होतंय? मी तुम्हाला मंत्रिमंडळ दाखवलं ना, अहवाल दाखवला। मला वाटतं की अभ्यास करून बोललं पाहिजे त्यांनी आणि एका संयमतेने, कोण पण असू दे, दादा भुसे असू दे, आणखी कोण पण असू दे,